साधु साधु साधु। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आजचा आपला कोणता विषय आहे? मागील विषय कोणता होता? कितवशील? शील कितवं होतं ते? 4 शील संपलेले आहे, 4 शील झालेले आहे। तर हे शील 5वं शील कोणतं आहे? सुरा मेरय मज्ज पमादठाना वीरमणी शिक्षापदम समाधियामी। यावर भगवान बुद्धांनी पूर्वी काळातील घटना सांगितलेली आहे की आपण या सुरा हिची उत्पत्ती कशी झाली, या समाजामध्ये किती लोकांना माहीत आहे की दारू कशी बनली, नेमकी सुरुवात कुठून झाली, कुणी बनवली, याची जाणकारी समाजामध्ये नाहीच्या बराबर आहे। कुणालाही माहीत नाही ही दारू कधी बनली आणि कुणी बनवली आणि कशी चलनात आली आणि कशापासून बनली, याची जाणकारी समाजामध्ये मिळणे कठीण आहे। तर आज आपण ही सुरा कशी बनली, कशापासून बनली, याचा आपण आज अभ्यास करूया। भगवान बुद्धांनी पूर्वी कथा सांगितलेली आहे की पूर्व समयामध्ये वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्या राजाच्या वेळेस एक सुरा नावाचा एक जंगली मनुष्य, नेहमी जंगलात राहणारा, तो गावात नव्हता राहत, तो जंगली मनुष्य सामान घेण्याकरिता तो हिमालयामध्ये गेला। जंगलात राहणारा व्यक्ती काही साहित्य आणण्याकरिता हिमालयाकडे गेला आणि तिथे जाताना रस्त्यामध्ये एक छोटंसं वृक्ष पाहिलं, माणसा एवढं उंच, माणूस दीड माणूस उंच एक वृक्ष पाहिलं त्याने, आणि त्या वृक्षाला 3 फांद्या होत्या, बुडापासून 3 फांद्या त्या वृक्षाला, मोठ्या मोठ्या 3 बाजूला गेलेल्या ठोकळ। वृक्ष जास्त लांब नव्हतं, उंच नव्हतं, 3 फांद्या त्याला मोठ्या मोठ्या होत्या। आणि 3ही फांद्याच्या मधामध्ये जशी हंडी असते या प्रकारे त्या झाडाला आकार होता, मटक्याप्रमाणे गड्ड्यासमान त्या ठिकाणी एक हंडा असल्याप्रमाणे त्या आकाराचा त्या झाडाला खड्डा होता 3 फांद्याच्या मधात। आणि त्या ठिकाणी जे पाणी पडायचं, बरसातीचं जे पाणी पडायचं, ते पाणी पडल्यामुळे तो खड्डा भरून जायचा।
त्या खड्ड्याच्या चारही बाजूनं मग झाडं उगवली, गवत उगवलं. झाड पाहिलं तर त्या जमिनीच्या थोडंसं वरतं आणि त्याच्यापासून 3 फांद्या फुटल्या. त्याला मटक्यासारखा आकार त्या 3 फांद्याच्या मधामध्ये, आणि वरून पडलेलं पाणी जमा होऊ लागलं. आजूबाजूला त्याच्या गवत वाढलं मोठं, काही झाडं वाढले, आणि ते झाडं जे होते ते कशाचे होते? त्या खड्ड्याच्या भोवताल, खड्ड्यासमान असणारा आकार, त्या खड्ड्याच्या भोवताल एक हिरड्याचं झाड होतं, हिरडा. एक आवळ्याचं झाड होतं, आणि जंगली मिरची. हिरडा, आवळा, मिरची हे झाडं होते. आणि ते मोठे झाले तेव्हा त्यांना फळं लागायला लागले, आणि ते फळं तुटू कुठे पडायचे? त्या झाडाच्या मडक्याच्या आकाराप्रमाणे जिथे पाणी जमा होतं त्या ठिकाणी बिहाडा, हिरडा, आवळा आणि मिरची हे सर्व त्या पाण्यामध्ये पडून जमा व्हायचे. थोड्या दूर, त्यापासून थोड्या दूरपर्यंत एक स्वतः उत्पन्न झालेले जंगली धान, त्याच्या भोवताल पुन्हा स्वतः उत्पन्न झालेले जंगली धान होते, धानाचे झाडं. तिथून बाजूला असणाऱ्या धानामधून भरलेले धानाच्या जे तुरुंबे असतात त्यामधून ते आणून पाखरं चोचीमध्ये आणायचे, आणि ते धान फोडून त्या झाडावर बसून खायचे. नंतर त्याच्या तोंडातून काही धान, त्या काही धानाच्या पारंब्या खाली पडायच्या पाण्यामध्ये आणि जमा व्हायच्या. त्या झाडावर बसून ते खात होते. त्यावेळेस खाताना काही त्यांच्या तोंडातून धान खाली पडत होते. ते धानाचे दाणे होते, चावल, ते खाली त्या पाण्यामध्ये पडत होते. आणि नंतर जेव्हा ऊन तापली तेव्हा उन्हामुळे ते पाणी एकदम गरम होत होतं. त्या उन्हामुळे ते सर्व धान, हिरडा, आवळा, मिरची या 4 वस्तू त्याच्यामध्ये गरम होऊन शिजल्यासारख्या होत होत्या, पकत होत्या, आणि ते पूर्ण पाणी रक्तवर्णाचं झालं होतं. मिरचीमुळे, हिरडा, आवळा आणि धान यामुळे ते पाणी गरम येऊन रक्तवर्णाचं लाल लाल झालं होतं उन्हामुळे. आणि पक्षी त्या ठिकाणी, वानरं, तहान लागली म्हणून कुठे शोध घ्यायचे पण पाणी मिळालं नाही, तर त्या झाडाच्या 3 फांद्याच्या मधातलं मटक्या समान जे आकार होता त्या ठिकाणचं पाणी ते पीत होते. सर्व पक्षी, मिठू हे सर्व पाणी पिऊन बेहोश होत होते. ते खाली पडून झोपत होते, आणि झोपल्यानंतर थोड्या वेळानं त्यांना जाग आली की चिवचिव चिवचिव मिठू मिठू करायला लागायचे. त्यानंतर त्या वृक्षाच्या खाली कुत्रे, वानर इत्यादी येऊन बसू लागले, आणि त्या ठिकाणचं पाणी पिऊन ते सुद्धा डोलू लागले, झोपू लागले. त्यांच्या अंगामध्ये ते पाणी आल्यानंतर ते नशेमध्ये पडून राहायचे. त्यानंतर त्या ठिकाणी तो मनुष्य जाता जाता उभा राहिला, आणि त्याने पाहिलं की पक्षी असे काय करतात, मेलेले काय, मरून काय, म्हणून त्याला हात लावायला गेला. ते पक्षी हलायला लागले, थोड्या वेळानं इकडे तिकडे पडून उभे व्हायला लागले, उडायला लागले. नंतर प्राणीसुद्धा, कुत्रा, जंगली कुत्रा, तर वानर यांनासुद्धा त्याने हात लावून बघितलं हे मरून आहे, तर ते हलायला लागले, थोड्या वेळानं उठून पळायला लागले. या प्रकारे त्यांनी ते पाहिलं, आणि त्यानंतर त्यांनी अंदाज लावला की इथे विष तर नाही आहे, हे जे पाणी पिलेले आहे हे विष असलं पाहिजे, म्हणून हे विषामुळे मेले असेल, मरण पावले असेल. म्हणून त्यांच्याकडे बघत राहिला. तर थोड्या वेळाने ते सुखपूर्वक
चांगल्या प्रकारे चालायला लागले, म्हणजे त्यांची नशा उतरली। तेव्हा तो समजून गेला की हे विष नाही आहे, हे प्राणी पाणी पिले त्याच्यानंतर ते थोडा वेळ बेहोशीत पडून राहिले आणि आता चालायला लागले, म्हणजे याचा अर्थ ते विष नाही आहे, असं त्याला खात्री झाली की हे विष नाही आहे। हा विचार करून तो स्वतः पिऊन पाहतो। त्याने विचार केला की हे विष नाही आहे, म्हणून त्याने ते पाणी पिऊन पाहिलं आणि तो सुद्धा मदमस्त झाला, पिऊन त्याला सुद्धा नशा आली आणि नंतर त्याने रोज त्या ठिकाणचं पाणी पिणं सुरू केलं आणि ते पक्षी जे बेहोश पडून होते त्यांना मारू मारू भाजू भाजू त्याचं मांस खाऊ लागला। तेव्हा त्याने आग जाळली आणि त्या वृक्षाखाली जे पडलेले तितीर होते, जंगली कोंबडे होते, असे प्राणी भाजू भाजू तो रोज खायचा। तिथे येणारे पक्षी प्राणी ते पाणी पिले बेहोश झाले की हा तिथे जायचा, हाय ते पाणी प्यायचा आणि त्याच प्राण्यांना भाजायचा, पक्ष्यांना, आणि भाजून मांस खायचा, म्हणजे तो नशा करायचा आणि मांस खायचा। या प्रकारे तो पिऊन मांस खाऊन नाचायला लागायचा। नंतर तो नाचत होता, दुसऱ्या हाताने मांस खात होता, एका हाताने तो हात हलवून नाचत होता आणि एका हाताने ते भाजलेलं मांस खात होता। 1-2 दिवस गेल्यानंतर 1-2 दिवस तो तिथेच राहिला, मुक्काम केला। सामान आणण्यासाठी तो हिमालयाकडे निघाला, परंतु त्याने ते दृश्य पाहिलं आणि तिथेच तो मदिरा पिऊ लागला, ते नशा करू लागला आणि पक्षी भाजून खाऊ लागला। त्याच्या काही दूरपर्यंत थोडासा एका पहाडावर एक वरुण नावाचा तपस्वी राहत होता। तो तपस्वी राहत होता, तो जंगली मनुष्य त्या तपस्व्याकडे गेला आणि त्याच्या जवळ जाऊन बसला। तो रोज त्या रस्त्याने जाताना त्या तपस्व्याकडे जायचा, तिथे बसायचा। तर त्या दिवशी सुद्धा त्या तपस्व्याकडे गेला ते पेय घेऊन, म्हणजे तो पदार्थ जो अंगात येणारा नशेला पदार्थ घेऊन, ते पाणी घेऊन तपस्व्याकडे गेला आणि विचार करत गेला, मी आता तपस्व्यालाही पाजणार आणि मी पण पिणार, असं म्हणून तो सोबत घेऊन गेला। आणि त्याने सोबत बांबूचं एक नळकांड तयार केला। आता सोबत कशाने न्यायचं, सोबत तर काही नाही आहे, म्हणून एक बांबू तोडला आणि त्या बांबूचं नळकांड होतं, त्या नळकांड्याला पोकळ असते एका बाजूला, त्याला कापून त्या नळीमध्ये भरलं आणि सोबत मांस भाजलेले जे पक्षी होते, कोंबडे होते, जंगली तितीर होते, ते भाजून त्या पर्णशाळेमध्ये घेऊन गेला आणि त्याला म्हणाला, भंते हे पेय पदार्थ पिऊन बघा। तो संन्यासी होता, साधू होता, त्याला म्हणतो हे पेय पदार्थ पिऊन बघा। नंतर त्याने दोघांनीही ते मांस खाल्ले, ते पेय तो साधू सुद्धा पिला आणि दोघंही पिले आणि त्यानंतर हे मांस दोघांनी ते मांस खाल्ले। दोघांचं नाव एकाचं होतं सुरा आणि तपस्व्याचं होतं वरुण। या दोघांद्वारा ते पेय पदार्थ सुरा तसेच वारुणी म्हटल्या गेलेले आहे। त्याचं नाव नंतर त्या दारूचं काय पडलं, सुरा वारुणी। दारूचं ओरिजिनल नाव आहे सुरा वारुणी। सुरा वारुणी हे नाव पडलं। त्या दोघांनी विचार केला की आपण पीत आहो, आपणच इथे पक्षी खात आहोत, जर या
पेयाला आपलं जीविकेचं साधन जर बनवलं तर, जीवन जगण्यासाठी आपण जर हे विकलं तर, त्यांनी बांबूचे नळकांडे तोडले आणि त्या नळ्यामध्ये भरून, बॅगमध्ये भरून सीमा प्रदेशामध्ये घेऊन गेले. ज्या प्रदेशामध्ये त्याला साहित्य आणायला जायचं होतं त्या प्रदेशामध्ये बाजारपेठ असेल त्या गावामध्ये ते नळकांडे भरून घेऊन गेला. त्या प्रदेशामध्ये पोहोचल्यानंतर तिथे त्याने राजाला सूचना पाठवली. राजाकडे निरोप पाठवला की एक व्यक्ती आलेला आहे आणि त्याने काही पेय आणलेले आहे, तर राजाला ते पेय द्यायचं आहे म्हणून सूचना पाठवली. तेव्हा राजाने ते बोलवून घेतलं. ठीक आहे, त्याला इकडे घेऊन या. तो राजाजवळ गेला आणि ते पेय पदार्थ तो राजाला देतो. राजाने 2-3 वेळा त्याचा पान केलं. तो राजा पिला. तेव्हा त्याला नशा चढली आणि त्याची नशा 1-2 दिवस उतरली नाही. त्या राजाची नशा 2 दिवसापर्यंत उतरली नाही. राजाने त्याला विचारले, काय पुन्हा आहे तुझ्याकडे? पुन्हा आहे? हो देव, असे म्हटले. आणि कुठे आहे? राजाने विचारलं कुठे आहे? त्याने सांगितलं हिमालयामध्ये जावं लागेल आणायला, तर घेऊन ये. राजा म्हणाला घेऊन ये. मग तो जाऊन 1-2 वेळा वारंवार तो घेऊन आला. 1-2 वेळा त्याने आणली आणि त्याने विचार केला की वारंवार हिमालयामध्ये जाऊन आणणे हे तर त्रासदायक आहे. तिथे जा, तिथून आणा, खूप दूर जावं लागते पैदल, आणि तिथून ते वारुनी आणावं लागते. म्हणून त्याने राजाला सांगितलं की महाराज, ते भरपूर दूर जावं लागते आणि तिकडे जाण्यापेक्षा मला सामुग्री द्या, मी इथेच बनवतो. म्हणून त्याने सामुग्रीचा विचार केला. सर्व साहित्य उपलब्ध करून घेतलं. त्याने एका वृक्षाची साल त्यापासून प्रारंभ केला आणि त्यामध्ये काही ह्या वस्तू मिळवून नगरामध्ये त्यानं सुरा बनवणं सुरू केली. नागरिक सुरा पिऊन नशेमध्ये दुर्गतीला प्राप्त झाले. जे जे नशा करत गेले ते ते दुर्गतीला प्राप्त झाले. नगर शून्य होऊ लागले. नगरातले सारे लोक बर्बाद होऊन मरू लागले. कारण याचं कुठेतरी प्रमाण चुकलेलं आहे. दारू बनवताना याचं प्रमाण चुकलेलं आहे, त्याच्यामुळे लोक पिऊन मरू लागले, मृत्युमुखी पडले. कारण तिथलं जे पेय होतं ते एवढं उग्र आणि तीव्र नव्हतं जे जीवाची हानी करेल. कारण ते पशुपक्षी पीत होते, ते नैसर्गिक होतं. ते पेय पदार्थवाले नंतर राजाला कळलं की लोकच्या लोक मरत आहे, तर त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले. तेव्हा त्यांनी तिथून पलायन केलं आणि गेले आता वाराणसीला. ते वाराणसीला गेले आणि तिथल्या राजाला सूचना दिली की काही पेय पदार्थ विकणारे आलेले आहे. राजाला सूचना दिली. राजानं बोलवून घेतलं आणि त्यांना आपल्या त्या नशेच्या पदार्थाचा वारुणीचे पैसे दिले आणि नंतर त्याला काय काय सामुग्री लागते हे विचारलं आणि राजाला सांगितलं इतके इतके पैसे लागणार, इतक्या वस्तू लागणार. राजाने पैसे दिले आणि ती दारू तिथेच बनवायला लावली, नगरामध्येच बनवली. त्याच प्रकारे त्यांनी तिथे बनवली. अनेक लोक पिले आणि मरून गेले. पण दुसऱ्याही ठिकाणी नगर पूर्ण समाप्त झालं. तेव्हा तिथून ते पलायन केलं आणि साकेतमध्ये गेले. दोघे जण, तपस्वी आणि तो वारुणी, वरुण आणि हा सुरा, दोघंही पलायन केलं, साकेतमध्ये गेले, श्रावस्तीजवळ.
आणि साकेतवरून श्रावस्तीला गेले. साकेतला पोहोचले, साकेतवरून श्रावस्तीला पोहोचले. त्या समयाला श्रावस्तीमध्ये एक सर्वमित्र नावाचा राजा राज्य करत होता. श्रावस्तीमध्ये राजा कोणता होता? सर्वमित्र. तो सर्वमित्र नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याने त्यांना सांगितलं आणि त्याच्यापासूनही वस्तूंचा संग्रह केला. त्याने विचारले, काय पाहिजे तुला? त्या सुराला आणि वारुणीला सांगितले की तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला वस्तू पाहिजे, सुरा बनवण्यासाठी वस्तू पाहिजे. या प्रकारे त्याने सांगितल्यावर त्याला सामुग्रीची किंमत विचारली की हे सर्व सामुग्री आणण्यासाठी किंमत किती लागेल आणि काय काय लागेल. तर त्याने सांगितलं चावलचा आटा, काय तांदूळाचा आटा, पीठ आणि 500 घडे, मला 500 घडे लागेल. राजाने सर्व काही दिले. त्यांनी 500 घड्यामध्ये सुरा बनवली. नंतर ती दारू गावातच काढली. श्रावस्तीमध्ये 500 घडे बोलवून श्रावस्तीमध्ये दारू बनवणं सुरू केली. एक एक घड्याच्या जवळ एक एक बिल्ला ठेवला, मांजर. ते शिजवायला ठेवले आणि मोठे मोठे घडे मांडले आणि त्याला खालून विस्तो लावणं सुरू. ते उकडत आहे आणि बिल्ले तिथं राखण ठेवले की उंदरं घुसू नये. त्या रांजणामध्ये उंदरं घुसू नये म्हणून तिथे एका एका त्या हंड्याजवळ, राजना घड्याजवळ एक एक बिल्ला ठेवला. आणि जेव्हा सुरा तिला उकळी आली, उबाल आला, तेव्हा तिचा फेस खाली जाऊ लागला. फेस खाली जात होता तेव्हा त्या मांजरांनी, त्या बिल्ल्यांनी चाटला आणि बेहोश झाले. बेहोश झाल्यानंतर त्यांना होश नाही आहे त्या बिल्ल्यांना. त्यावेळेस उंदरं आले आणि त्या मांजरीचे बिल्ल्यांचे मिशी, शेपूट, कान कातरून घेऊन गेले. सर्व बिल्ल्याचं नाक, शेपटी आणि मुछे, त्याच्या मिशा हे कापून, पहारेदार असणारे जे बिल्ले होते त्यांचे सर्व हे कापून उंदरं घेऊन गेले. तेव्हा राजाला कळलं हे बिल्ले तर पिऊन मरून गेले, असं वाटलं त्याला. बिल्ले तर मेले. मग ज्यांनी ते वारुणी बनवली त्यांना पकडा आणि आणा. पकडले. राजाने दोघांनाही, त्या बिल्ल्यांना विष पाजलं म्हणून दोघांनाही पकडून त्यांना कापून टाकले. दोघेही जे दारू बनवणारे होते तोपर्यंत गावागावात पोहोचली होती. जाग्या जाग्यावर याचा फॉर्म्युला जे आहे बनवण्याचा जाग्या जाग्यावर पोहोचला होता आणि गावागावामध्ये दारू बनणं सुरू झाली होती यांच्यापासून. यांनी पसरवत नेली. त्याला दोघांनाही कापून टाकले. ते सुरा पिऊन मरताना म्हणू लागले, सुरा दे मधुर दे, सुरा दे मधुर दे. ते सुद्धा पीत होते म्हणून मरताक्षणी जोरा जोराने ओरडू लागले की सुरा दे मधुर दे, सुरा दे मधुर दे. असे ओरडत ओरडत मरण पावले. राजाने त्यांना मारून आज्ञा दिली की घड्याजवळ जे बिल्ले मरण पावलेले आहे म्हणजे विष आहे, तर या घड्यांना तुम्ही फोडून टाका आणि त्या दारूचा नाश करा, पूर्ण फेकून द्या इकडे तिकडे. नंतर थोड्या वेळाने ते बिल्ले उठून खेळायला लागले आणि पळायला लागले. राजाने जेव्हा मडके फोडायचा आदेश दिला त्यावेळेस ते बिल्ले थोड्या वेळानं हल्ले आणि उठून खेळायला लागले, पळायला लागले. तेव्हा त्यांनी पाहिलं, राजाला सूचना पाठवली की महाराज, आपण जो विचार केला होता हे विष आहे, तर बिल्ले मरण पावले असेल, पण नाही, ते मधुर पेय पदार्थ आहे, ते पिण्यालायक पदार्थ आहे, त्याने नशा चढते पण मरत नाही. या प्रकारे राजाला निरोप पाठवला आणि ते
मग राजा म्हणाला ठीक आहे, मग मी याला मी पिणार. जर ते खरंच पेय पदार्थ आहे तर याला मी पिणार, कारण ते विष नाही आहे ना. तर आणा. त्याने नगर सजवायला सांगितलं. राज अंगणामध्ये मंडप टाकला आणि मंडप बनवून अलंकृत होऊन मंडपाच्या खाली श्वेत वस्त्र धारण केले त्याने आणि अमात्यगणांना मधामध्ये बोलवलं. राज सिंहासनावर तो राजा बसला आणि त्यानं सुरा पिणं आरंभ केला. दारू पिऊ लागला मधात बसून मंडप बनवून. त्या समयाला देवेंद्र शक्र याने पाहिलं की हा तर विचार तो विचरण करत आहे, कोण आहे. त्याने राजाच्या समोर देवेंद्र शक्र आला आणि तो विचारण करत आहे, तो कोण आहे. म्हणून मातृसेवा याने 3 सुचरित्राचं पालन करीत असतो. देवेंद्र शक्र पाहतो कोण असा व्यक्ती आहे ज्या 3 प्रकारचा तो सेवा करू शकतो. माता पित्याची सेवा करणारा कोण आहे, चांगल्या सुचरित धर्माचं पालन करणारा कोण आहे. तर त्याने त्या राजाला सुरापान करताना पाहिलं मधात बसून आणि विचार केला, हा सुरा पिणार तर सारा जंबूद्वीप नष्ट होईल. राजाच जर दारू पिणारा असेल तर त्याची प्रजा कशी निघणार. एखाद्या जर देशाच्या पंतप्रधानाने किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याने जर ऑर्डर दिला, चला दारू खुली, कुणीही पिऊ शकता, तर काय होईल. देशाचा सत्यानाश होणार. कारण राजाच जर दारुडे आहे तर त्याची प्रजा दारुडी राहणार. तर पुरा जंबूद्वीप राजा दारू पित आहे म्हणून त्या देवेंद्र शक्रानं पाहिलं की राजाच जर दारू पित आहे तर पूर्ण जंबूद्वीप नष्ट होऊन जाणार. म्हणून मी का असं करू नये, त्याला वटणीवर आणण्यासाठी असं का करू नये. तर त्याने सुराने भरलेला पूर्ण घडा उचलला आणि आकाशामध्ये जाऊन तो हातावर घडा ठेवून आकाशामध्ये जाऊन बसला शक्र. तेव्हा त्याने राजाने पाहिलं, ब्राह्मणाचं रूप घेऊन आला आणि तो राजा म्हणाला की तू ब्राह्मण कोण आहेस की हा घडा घेऊन वर आकाशामध्ये बसला आहे. तू कोणता ब्राह्मण आहे, तुला काय रिद्धी प्राप्त आहे. तर अशा प्रकारे तो राजा विचारू लागला. तेव्हा त्या शक्राने, ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेल्या शक्राने या दारूपासून होणाऱ्या हान्या सांगितल्या त्या राजाला की बघ या प्रकारे हान्या होत असतो. तर याचे दोष सांगितलेले आहे. तर राजाला म्हणतो तो शक्र, ना तर हा तुपाचा घडा आहे ना तेलाचा घडा आहे. माझ्या हातात जे आहे ना तो तेलाचा घडा नाही आहे आणि तुपाचाही घडा नाही, ना साखरेचा घडा आहे ना सहदाचा घडा आहे. या घड्यामध्ये अनेक दोष आहे. राजाला रस्त्यावर आणायचा आहे शक्राला, तर तो सांगतो की ह्या जे माझ्या हातात घडा आहे याच्यात अनेक दोष आहे. या घड्यामध्ये भरपूर दोष आहे. ऐक, ज्याला पिऊन सारे लडखडतात, खड्ड्यामध्ये पडतात, मरतात, तलावात पडतात, तो कोणत्या पाण्यामध्ये पडतात. याला पिऊन मनुष्य अनेक प्रकाराने जे खाण्यालायक पदार्थ नाही आहे ते खातात आणि त्या सुरा भरून असणारा घडा, हा घडा घ्या. राजाला म्हणतो या प्रकारे मनुष्य खड्ड्यामध्ये पडतो, मरतो, बिमार पडतो, तलावात पडतो आणि आपला जीव गमावतो. असं या घड्यामध्ये पेय भरलेलं आहे. तर ज्या खाण्यालायक पदार्थ नाही, दारू पिणारा व्यक्ती तेही खातो, म्हणून अशा प्रकारे मतिमंद करतो. असं हे पेय आहे या घड्यामध्ये, घ्या कुणाला पाहिजे तर. असं म्हणून तो आकाशात वर हवेत बसून तो शक्र त्याला राजाला सांगतो. एक एक दोष सांगतो या दारूचे. काय दोष आहे तर भगवान बुद्धांनी जे उपदेश केलेला आहे त्यामध्ये
हानी कशी होते आपली हे सांगितलेलं आहे. जो पिऊन आपल्या चित्तावर ताबा राहत नाही, जो कोणी नशा करतो, दारू पितो, त्याचा आपल्या चित्तावर मनावर ताबा राहत नाही. मनुष्य बैलासारखा इकडे तिकडे काहीही खात घुमतो. बैल कसा गवत खातो, काहीही खातो, अशा प्रकारे दारू पिणारा व्यक्ती जे सापडन ते खातो आणि इकडे तिकडे बेकाबू होऊन फिरत असतो आणि गाणं म्हणत असतो, नाचत असतो, त्याच्यावर संयम नसतो सुरा पिणारा व्यक्ती. आणि अशी सुरा माझ्या घड्यात आहे, ज्यांना कुणाला लागते त्याने घ्यावी, असं म्हणून तो प्रचार करतो. त्या राजाला सांगतो. पुन्हा पुढे सांगतो, ज्याला या सुराला पिऊन मनुष्य निर्वस्त्र नग्न होतो. ही दारू पिणारा व्यक्ती त्याच्या अंगावर कपडा राहत नाही, वस्त्र राहत नाही, निर्वस्त्र होतो. गावातल्या गल्ली गल्लीनं भटकतो. या सुराला पिऊन मनुष्य मूढ चित्तवाला बनतो, मूर्ख बनतो. त्याला काहीच कळत नाही, काय कोण बोलते आणि काय कोण करते हे कळत नाही आणि कुठेही तो झोपून राहतो. या अशा दुर्गुणाने युक्त असणाऱ्या सुराला घ्या, कोणाला पाहिजे असेल तर, असं म्हणून चक्र त्या राजाला म्हणतो, दोष दाखवतो. त्यानंतर पुढे या सुराला पिऊन मनुष्य उठून कापतो. सुरा पिल्यामुळे, दारू पिल्यामुळे त्याचे हातपाय थरथर थरथर कापतात. तो एका जागेवर उभा राहू शकत नाही, एका जागेवर बसू शकत नाही, गंडून जातो, कापतो. हातपाय त्याचे घुमतात, तेडे ताडे पडतात रस्त्याने चालताना. सरळ पाय पडतच नाही. जसा सुज्ञीवाला मनुष्य चालतो तसा नाही चालत, तो पूर्ण रोड त्याला नुकर येतो, घुमत असतो. कठपुतलीसारखा नाचत असतो. आपल्याच गममध्ये तो बिलकुल हात हलवतो, पाय हलवतो, मुंडका हलवतो, जागेवर थरथर पाय हलतात, नाचणं सुरू करतो. अशा या सुराने भरलेल्या घड्याला घ्या, कुणीतरी घ्या, असं म्हणून तो दुर्गुणाचा प्रचार करतो. तसेच या सुराला पिऊन आगीत जसे जळून मरतात. पिणारा व्यक्ती पडला, आगीमध्ये पडला तर निघतही नाही, त्याला उठता येत नाही. अग्नी जर पेटून असेल आणि पिऊन जर तो पडला आणि कोणी जर आजूबाजूला नसेल तर तो तिथेच जळून भस्म होतो, मरतो. किंवा जर एखाद्या जंगलामध्ये रस्त्याने चालताना जर बेहोश पडला दारू पिऊन, तर त्याला गिधाड खाऊन टाकतात तिकडल्या तिकडे, पताय लागत नाही. जंगली कुत्रे खातात, त्याच्यामध्ये ताकदच राहत नाही की उठून पळावं. या प्रकारे गिधाड खातात. तसेच त्याचा वध बंधन होतो. दारू पिऊन असला म्हणजे त्याची कोणी हत्या करू शकतो, त्याच्यात ताकद नाही राहत. किंवा त्याची संपत्ती लुटल्या जातो. घरी जर चोर घुसले आणि तो जर दारू पिऊन असेल घरामध्ये, उठू शकत नाही, शस्त्र किंवा दंडा घेऊ शकत नाही आपल्या संपत्तीच्या बचावाकरिता, तो तसा आज पडून राहतो खाटेवर. मग त्याचे बायको लेकरं सारे धोक्यात आहे. चोर येऊन घरामध्ये घुसणार, संपत्तीला खोलणार आणि आडवं जर आलं कोणी पोरग किंवा पत्नी, त्याची हत्या करणार. म्हणजे त्या दारूमुळे तो अशक्त घरचा व्यक्ती झाल्यामुळे आपल्या पत्नीचे आणि मुलाबाळाचे धनसंपत्तीचे रक्षा करू शकत नाही. अशा प्रकारे मनुष्याला कमजोर करणाऱ्या सुराला या घड्यामध्ये आहे, घ्या, कुणीतरी घ्या. या प्रकारे तो चक्र प्रचार करतो. त्यानंतर या सुराला पिऊन सभेमध्ये बसणारा व्यक्ती निर्वस्त्र होतो. त्याला हे माहीतच नाही राहत की ते स्त्री आहे की मनुष्य आहे की राजा आहे की कोणाची प्रजा आहे की कोणती सभा आहे, याचं भान नसते. तर आपले वस्त्र कुणीकडे गेले आणि काय नग्न झाला त्याला माहीत नाही राहत. आणि निर्वस्त्र होऊन बोलण्यायोग्य गोष्टी न बोलण्यायोग्य गोष्टी बोलतो. निर्वस्त्र होतो आणि जे बोलाच्या गोष्टी नाही आहे अशाही गोष्टी तो बोलतो. त्याच्या तोंडातून, त्याच्या वाणीतून गंधे गंधे शब्द आणि कसेही कुणीकडले शब्द निघतात. आणि त्याच ठिकाणी जर जास्त चढली तर कोणाच्या अंगावर उलट्या
करतो, पूर्ण जागा भरवतो, गंदी करतो, त्यामध्ये लिप्त होतो आणि दुःखाला प्राप्त करत असतो। अशा प्रकारे मनुष्याला बेहोश करणारी ही दारू घ्या, कुणीतरी घ्या या प्रकारे। त्यानंतर पुढे जो कोणी या सुराला पितो अभिमानाने लाल होतो, ताकद असो अगर न असो पण तो डरकावणी दुनिया भरायची देतो वाघासारखी। जशी काय खूप ताकद आहे याच्यात, कोणाला शिव्या देतो, त्याचे डोळे लाल होतात आणि तो समजायला लागतो की मी या पृथ्वीवरचा चक्रवर्ती राजा आहे। दारू पिणारा काय समजतो, माझ्यासारखा या धर्तीवरचा कोणी नाही, मी एक राजा आहे आणि माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, इतकी ताकद त्याला येतं दारू पिणाऱ्याला। चक्रवर्ती राजा आहे, राजा सुद्धा माझ्या समान नाही आहे, कोणत्या राज्याचा राजा असेल ना तो सुद्धा माझ्या समान नाही आहे, म्हणून तो दारू पिल्यावर राजापेक्षाही महाराजा बनतो। या प्रकारे अशा दारूला कोणीतरी घ्या। त्यानंतर पुढे सांगतो की जो कोणी या वारुणीला पितो अभिमान पैदा करणाऱ्या कलह पैदा करतो। अहंकारामुळे अहंकार दाखवतो, मी काय कमी नाही आहो, तू काय शिकवते मला, या प्रकारे असा दुनियाभराचं काही बोलतो, अहंकार पैदा करतो आणि त्याचा लोकांमध्ये कलह निर्माण करतो आणि कोणाचीही चुगलखोरी, त्या दारूच्या नशेमध्ये कोणाचीही चुगलखोरी करतो। अशा प्रकारची ही दारू जो दुर्वर्ण करणारी आहे, नग्न करणारी आहे, धूर्त चोर गतीला पोहोचवणारी आहे, अशा सुराला कोणीतरी घ्या, हे घडा घ्या। जो कोणी सुरा पितो तो लोकांमध्ये हजारोची संपत्तीवाल्या समृद्धीशाली कुलीनाला नष्ट करतो। आपल्या घरी माता पित्याने कमवलेलं धन असेल तर ते धन सुद्धा तो वाया घालवतो, पूर्ण नशा करण्यामध्ये पूर्ण धन गमावून टाकतो आणि आपलं शरीर रोगाचं घर बनवतो। मायबापाने कमवलेलं, मेहनतीने कमवलेलं धन तो नशेमध्ये पूर्ण गमावून बसतो आणि आपल्या शरीराला एक बिमारीचं घर बनवून टाकतो। या प्रकारे पुन्हा सांगतो, जो या नशा करतो, या वारुणीला धारण करतो, धान्य, धन, चांदी, सोनं, खेत, शेतीवाडी, पशुपक्षी सर्व नष्ट करतो। घरामध्ये जे काही असेल धनाच्या रूपाने, आपल्या घरामध्ये धान्य असेल किंवा सोनं चांदी असेल किंवा पशुपक्षी असेल, हे पशुधन हे सुद्धा तो विकवा करून नष्ट करतो आणि भिकारीचं कटोरं हाती आणतो आणि पुऱ्या परिवाराला बर्बाद करतो। जो धनवान कुळाचा विनाश करणारा आहे, जो नशा करतो तो आपल्या धनाचा आणि आपल्या धनवान कुळाचा नाश करणारा आहे। अशा व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवत नाही। जो नशा करणारा आहे याला 5 रुपये कोणीही उसने देत नाही, कारण याच्यावर विश्वास नाही। अशा प्रकारे जो पिऊन दृष्ट मनुष्य माता पित्याला शिव्या देतो, याच्याकडून काय काय पाप होईल पिणाऱ्याकडून, नरक गतीचं सार जमा करतो, भयानक पापही पाप। माता पिता असेल, आंधळे असेल, कमजोर असेल, जीर्ण झालेले असेल, त्या माता पित्याला शिवीगाळ करतो, मारायला जातो आणि मारतो। सासू सासरा असेल किंवा आपली सून असेल, पुत्रवधू असेल, तिचा हात पकडतो। आपली सून असेल तरी गलत नियतीने तिचा हात पकडतो, तिच्यासोबत बळजबरी करतो, छेडखानी करतो। या प्रकारे ही सुरा बुद्धीला भ्रष्ट करणारी आहे। जो कोणी या प्रकारे सुरा पितो तो दृष्ट स्त्रियांना, सासऱ्याला, तसेच आपला मालक असेल त्यांना सुद्धा शिवीगाळ करतो। घरातला वडीलधारी कोणी असो त्याला शिवीगाळ करतो। आपले नोकर चाकर असेल तर त्यांनाही शिवीगाळ करून त्यांना मारतो, झोडतो। या प्रकारे अशी ही सुरा आहे।
जो कोणी या सुराला पितो तो पुरुष धर्मचारी, श्रमण अथवा ब्राह्मण यांची सुद्धा हत्या करतो. दारू पिणारा सर्वच विसरतो. श्रमण ब्राह्मणांना, बुद्ध असो, भिक्खू संघ असो, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून तो हत्या करतो. दारूवाल्याची काही गॅरंटी नाही. त्याच्या मनात बदी आली तर तो कोणाच्याही इथे जाऊन काहीही बोलू शकतो, दंडा घेऊन मारायला येऊ शकतो. असाच एक पोरगा दारू पिऊन मला मारायला आला. मोठा एवढा मोठा दंडा होता त्याच्या हातात. गेटला लाथ मारून अंदर आला. म्हणजे दारूवाल्याची काही गॅरंटी नाही की कुणाकडे चाललो आणि कुणाला शिवीगाळ करतो आणि कुणावर मारायला जातो, याचं काही भान नसते. दारू पिणारा व्यक्ती त्याचं शरीर, वाणी अथवा मन याने काय होते, हमेशा दुष्कर्म होतात. त्याचं पापही पाप होते. तो दुष्कर्म करतो आणि नरकगामी होतो. त्याची सुगती नाही आहे. दारू पिणाऱ्याची कधीही सुगती नाही आहे. मरताक्षणी त्याची दुर्गतीच होणार. कारण त्याचं शरीर हे रोगाचं घर आहे आणि शरीरामध्ये त्याच्या खून नाही राहत, रक्त नाही राहत, अल्कोहोल राहते. आणि अल्कोहोलमुळे तो त्याचे मरताक्षणी थरथर थरथर हातपाय कापतात आणि घाबरून जातो. तेव्हा त्याला दारूचीच आवश्यकता पडते. कोणतीही दवाई दिली तर तो दुरुस्त होत नाही. या प्रकारे जो कोणी मनुष्य सोनं देऊन खोटं बोलतो, सोनं जर त्याला दुसऱ्याला सोनं जर त्याने दिलं घरातलं नेऊन, तरी तो खोटं बोलतो की मी दिलंच नाही, मी घरातलं सोनं नेलंच नाही. या प्रकारे खोटं बोलतो. अशा व्यक्तीला जर कोणी लुटलं, त्याच्या घरचं सोनं जरी त्याच्या हातून घेतलं, जा तुझ्या घरचं सोनं आणून दे आणि दिलं, आणि त्याला जर विचारलं तर त्याला खोटं बोलायला लावल्या जाते. तू म्हणजो दिलं नाही, तर म्हणतो तो मी नाही दिलं. या प्रकारे दारू पिणारा व्यक्ती, नशा करणारा व्यक्ती खोटंसुद्धा बोलू शकतो. आणि दारू पिऊन या प्रकारे जो कोणी दारू पित असतो, आवश्यक काम असल्यावर जर कुणाला त्याच्याकडे पाठवलं तर कुणासोबत बोलायला लावलं तर तो वेगळंच बोलतो, त्याची गवाही घेतल्या जात नाही. या प्रकारे जो कोणी व्यक्ती पीत असतो तो लज्जावान पहिले होता. दारू पिल्यावर तो निर्लज्ज बनतो. लाज शरम त्याच्याजवळ शिल्लक राहत नाही. पिणाऱ्या मनुष्याजवळ तो निर्लज्ज बनतो आणि त्याला नशेमध्ये धीर पुरुष असेल तरी त्याची वाणी त्याला बकवास वाटतो. जो सत्पुरुष असेल, सदाचारी असेल, तरी दारुड्या व्यक्तीला त्याची वाणी व्यर्थ वाटतो, त्याच्या हिताची वाटत नाही, बकवास वाटतो. या प्रकारे जो कोणी पिऊन तो मनुष्य न खाता न पिता कठोर भूमीवर पडून झोपून राहू शकतो. पिणारा व्यक्ती उपाशी तापाशी तो पिऊन पडून राहू शकतो कठोर भूमीवर. अशा वेळी त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. जो कोणी पिणारा व्यक्ती दुर्वर्णता, निंदेस पात्र होतो. त्याच्या शरीराची बद्दी नग्नता, बिमारीचं घर, दुर्वर्णता, त्याच्या अंगावर कपडा राहत नाही, तो नालीमध्ये पडला की कुठे पडला, चिखलामध्ये, त्याची दुर्वर्णता आणि निंदेस पात्र होतो. असा व्यक्ती नेहमी कोणीच त्याला चांगलं म्हणत नाही. असा व्यक्ती जो कोणी दारू पित असतो, नशा करत असतो, तो लोहा बांधलेल्या पशुसारखा, लोखंडाच्या एखाद्या सळाकीला बांधलेल्या पशुसारखा, मनुष्य विना खाता पिता खाली मान घालून पडून राहतो.
जसं एखादी ढोर बिमार आहे किंवा त्याला मारलेला आहे, खुट्याला बांधलेला आहे, खुट्याला बांधलेल्या जनावराप्रमाणे हा खाली मान घालून एकदम मुर्द्याप्रमाणे पडून राहतो. बांधलं कोणीच नाही तरी बांधल्या समान पडून राहतो. या प्रकारे तो वारुणीच्या वेगाने, या दारूच्या वेगाला मनुष्य सहन करू शकत नाही. हवा वारुणीने भरलेले. या प्रकारे तो एक छोटासा हवेचा झोका आला तरी रस्त्याने चालताना तो गंडून खाली पडू शकतो, बॅलन्स त्याच्याजवळ राहत नाही. या प्रकारे ही दारू बनलेली आहे आणि इतके त्याचे तोटे आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या दारूपासून होणारी हानी आणि ही दारू कशी बनली, तर जंगलामधून येणारा जंगली व्यक्ती गावाकडे सामान आणण्यासाठी आला, परंतु त्याने जेव्हा ते पशुपक्षी पाहिले की त्या 3 फांद्याच्या झाडामध्ये मटक्या समान जागेमध्ये वरून पडलेल्या पाण्यामध्ये पडलेल्या वस्तू काय काय आहे, हिरडा, आवळा, मिरची, त्याच्यानंतर धान, याने उन्हामुळे ते पाणी उकडल्या गेलं, गरम झालं, त्याचा कशा उतरला आणि त्या कशा दारू बनली आणि ते पशुपक्षी प्यायला लागले, बेहोश होऊन थोड्या वेळानं उडू लागले. त्याने बघितलं की या प्रकारे ही आहे, तर त्यांनी पिऊन बघितली, त्यालाही मजा वाटली, त्यानेही पशुपक्षी खाल्ले आणि नाचायला लागला, त्याला अंगात यायला लागली. त्याने तोच प्रकार गावामध्ये आणून वारुणी दोघांनी तयार केली, सुरा आणि वारुणी. तिचं नाव आहे दारू, सुरा, मदिरा. या प्रकारे हे हानिकारक आहे. तर आज आपण या नशेवर, की नशा करणाऱ्या व्यक्तीला हानी कशी होते आणि या नशेमुळे मनुष्य त्याची बुद्धी भ्रष्ट कशी होते, तर हे आपण आज बघितलेलं आहे की म्हणून नशा करू नये. तर अशा प्रकारे आज आपण जे काही याचा अभ्यास केलेला आहे की नशा करणे योग्य नाही, आपल्या परिवाराचा सत्यानाश होतो, आपल्या मुलाबाळांवर आपल्या मुळे त्याचा फरक पडतो. मुलंबाळंसुद्धा नशेडी बनतात. आपल्या मायबापाचा जर त्याच्यावर योग्य सद्गुणाचा वारसा नसेल तर निश्चितच घरामध्ये ती आदत लागत असतो. मुलंसुद्धा वडिलांचं आचरण करण्याचे प्रयत्न करतात आणि कधी काळी तरी कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रसित झाले, मनाच्या विरुद्ध गेले तर ते सुद्धा त्या आहारी जातात. म्हणून मायबाप धर्मचारी असले पाहिजे, धर्माच्या मार्गावर आरूढ असले पाहिजे, तेव्हा आपले मुलं बाळं योग्य शीलवान निघतात आणि त्यांच्या जीवनाचं भलं होत असतो, कल्याण होत असतो. तर अशा प्रकारे आपण सदाचारी जीवन जगून आपल्या मुलाबाळाचं, परिवाराचं कल्याण करावं आणि या नशेच्या भानगडीत न पडता आपल्या शरीराला एक बिमारीचं घर न निर्माण करता आपल्या संपत्तीला आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाकरिता आणि सदाचाराच्या मार्गावर आरूढ होऊन आपण पुण्यकर्म अर्जित करण्याच्या हेतूने धनसंपत्तीचा वापर करावा. परंतु गलत मार्गाने जाऊन आपल्या जीविताची हानी, धनसंपत्ती हानी, ज्ञातिसंपत्ती हानी हे करता कामा नये. या प्रकारे आज आपण 5 व शील याचा अभ्यास केलेला आहे, तर यानुसार आचरण करावं अशी अपेक्षा करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म आपण 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहत हो. त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो.